नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी आणि विरोधकांचं एकाच मागणीला घेऊन वेगवेगळे आंदोलन, आरोप आणि प्रतिआरोपांनी क्रांती चौक परिसर दणाणला. तर लाडक्या बहिणींनो सावधान, व्हॉट्सअपवर आलेली कुठलीच लिंक डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये. केवायसी आणि पॅन कार्ड अपडेट करण्याच्या नावाने सायबर भामटे सक्रिय. आता बघूया सविस्तर बातम्या. क्रांती चौकामध्ये सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे विरोधात असलेली महाविकास आघाडी एकाच विषयाला घेऊन आंदोलन करताना दिसून आली आहे. आंदोलनात आरोप आणि प्रतिआरोप करत दोन्ही आघाडी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. बदलापूर येथे 2 शाळकरी चिमुकलीवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात भाजपा आणि महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि भाजपाचं आंदोलन पाहायला मिळालंय. एकीकडे सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे विरोधात असलेली महाविकास आघाडी ही एकाच विषयाला घेऊन आंदोलन करताना दिसून आली आहे. आंदोलनादरम्यान आरोप आणि प्रत्यारोपांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. महाविकास आघाडीचं आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाचं नेतृत्व राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी केलंय. बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याकरता आमची आज मागणी आहे. आणि सरकार आम्ही चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. आमची इकडे मागणी आहे की ज्या आरोपींनी त्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यांना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशी प्रवृत्तीवाल्या व्यक्तींनी या जगात राहण्याचा कुठलाही त्यांना हक्क नाही, अशी आमची आज इकडे मागणी आहे. आणि महिलांच्या सन्मानामध्ये आम्ही आजही इकडे निदर्शनं करतो. महाविकास आघाडीची निदर्शने महाविकास आघाडी हे राजकारण करते, त्यांना राजकारण करायचं आहे. आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्हाला त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला त्या चिमुकलीला ज्यांनी अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा मिळावी आमचा आहे. त्यांना राजकारण करायचं, ते राजकीय भाषण, आम्ही राजकीय भाषण. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी क्रांती चौक येथे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी टरबूज फोडून आणि बांगड्या फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा सर्व स्तरांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आहे. शनिवारी सकाळी या प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आलंय. यामध्ये राज्यातील वाढत्या गुन्हेगारीस गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आक्रमक आंदोलकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या घोषणा देत टरबूज फोडत आणि बांगड्या फेकत या घटनेचा निषेध केलाय. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि संघटनांचा यामध्ये समावेश होता. या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता या सरकारने घ्यायला पाहिजे, जी काळजी ती घेतली जात नाहीये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनीची
सुरक्षितता त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो. आंदोलन केलेलं आहे. भाजप याच विषयाला घेऊन आंदोलन करते. चोराच्या उलट्या बॉम्ब आहे. ज्यांचं सरकार आहे त्यांना आंदोलन करायची गरज आहे का? त्यांनी जर कायदा आणि सुव्यवस्था नीट पाळली असती ही वेळच आली नसती. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा, आज फुलंब्रीमध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला, त्याचा खून करण्यात आला. याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का? आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं गृह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे, असं मॉडेल पाहिजे का? म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही राज्यपालाला विनंती करायची की यांना निष्कासित केलं पाहिजे. बदलापूरला 3.5-4 वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित संस्था चालकाची ती शाळा आहे आणि त्यामुळे FIR दाखल करायला टाळाटाळ केली. लोकांनी उठाव केला. बदलापूरमध्ये रेल्वे रोको केला. या सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर FIR दाखल झाला. पोलीस जर अशा पद्धतीनं जर FIR करायला टाळाटाळ करत असतील, सत्ताधाऱ्यांचे लोक त्यात गुंतलेले आहेत म्हणून जर पोलीस टाळाटाळ करत असतील तर अशा FIR वर तरी कसा विश्वास ठेवावा आणि अशा FIR वर शिक्षा कशी होईल? जर पोलिसांच्या मनातच नसेल FIR करायचं तर माझा स्वतःचा एक वकील म्हणून असा अनुभव आहे की पोलीस त्यामध्ये लूपहोल सोडतात, पळवाटा सोडतात आणि याच पळवाटांमुळे नंतर आरोपी सुटतात. आणि उज्ज्वल निकम जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना सरकारी वकील कसं काय नेमता? भारतीय जनता पक्षाचे आरोपी, भारतीय जनता पक्षाचा सरकारी वकील, हे असं कसं? आणि त्यामुळे काल जे सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल देखील दुर्दैवी आहे. मी त्याचा निषेध करतो. आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही त्यामध्ये घटक पक्ष आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज मुखनिदर्शन करून बदलापूरच्या घटनेचा निषेध केलेला आहे. त्याचबरोबर या गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे, लेकीबाळी सुरक्षित नाहीये आणि याला जबाबदार संपूर्णपणे फडणवीस आहेत. आतापर्यंत एकही अशी कठोर शिक्षा होत नाही. नेमका या गृहमंत्र्यांचं कारण काय? आमचा असा आरोप आहे की हे गृहमंत्रीच या संपूर्ण आरोपामागे दोषी आहेत की काय, असा त्यांच्यावर आता संशय यायला लागलेला आहे. तर गृहमंत्र्यांनी त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा त्यांना मोठ्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येत असून येथील चिकलठाणा विमानतळावरून ते हेलिकॉप्टर किंवा चार्टर्ड विमानाने जळगावला जाणार आहेत. त्यामुळे विमानतळावरती कडक बंदोबस्तासह जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येत असून छत्रपती संभाजीनगरातील विमानतळावरून ते हेलिकॉप्टर किंवा चार्टर्ड विमानाने जळगावला जाणार आहेत. त्यामुळे विमानतळावरती कडक बंदोबस्तासह जय्यत तयारी केली जाते. दौऱ्याच्या दिवशी चिकलठाणा विमानतळावरती कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. शिवाय सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये सेफ हाऊस तयार करण्यात येणार आहे. चिकलठाणा विमानतळावरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स नियुक्त असणार आहे. या सेफ हाऊसमध्ये वैद्यकीय उपकरणे, औषधी, रक्ताच्या बॅग व तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त असतात. अत्यावश्यक प्रसंगी सेफ हाऊसमध्ये उपचार घेण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी लखपती दिदी महिला मेळाव्याला जात आहेत. सकाळी 11ला ते येथील चिकलठाणा विमानतळावरती येतील. जळगावला हेलिकॉप्टर किंवा चार्टर्ड विमानाने जातील. कार्यक्रम झाल्यावरती जळगाववरून परत दुपारी 1:45ला ते येथील चिकलठाणा विमानतळावरती येणार आहेत. येथून ते राजस्थानला रवाना होणार आहेत. या दौऱ्यासाठी पोलीस विभागासह आरोग्य विभाग आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेणार येणार नाहीये असे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान सध्या विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे विमानतळाची NSG कडून तपासणी देखील शनिवारी करण्यात आली आहे. पर्यावरणाचं महत्त्व सर्वांना कळावं या उद्दिष्टाने रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट्स तर्फे शहरामध्ये दर रविवारी हरितगृह हर घर नर्सरी असा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत असताना दिसत आहेत.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट्स तर्फे संभाजीनगरमध्ये दर रविवारी हरितगृह हर घर नर्सरी असा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात दर रविवारी एका घरी शाळेतील विद्यार्थी, गृहिणी, बागप्रेमी ग्रुप अशांना पर्यावरणाचं महत्त्व तसेच त्या संदर्भातील सर्व माहिती सखोलरित्या दिली जाते. या रविवारी धर्मवीर संभाजी विद्यालय छत्रपती संभाजीनगर N5 शाळेमधील स्काउटच्या विद्यार्थी यांनी डॉक्टर गणेश कुलकर्णी एन्व्हायरमेंट एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत डॉक्टर गणेश कुलकर्णी यांच्या गच्चीवरील बाग व हरितगृहाला भेट दिली आहे. या संदर्भात हरितगृहामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, हरितगृह निर्मितीमुळे पर्यावरणपूरक बाबी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश ह्या हरितगृहांमध्ये केला जातो, किचन वेस्ट पासून कंपोस्ट खत तयार करणं, गांडूळ खत तयार करणं, बायो एन्झाईम घरच्या घरी कसं तयार करावं आणि ते कसं वापरावं, पाणी बचत, वीज बचत कशा रीतीने हरितगृह निर्मितीमुळे होऊ शकते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणेश कुलकर्णी यांनी केलंय. डॉक्टर गणेश कुलकर्णी हे प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य बघतात आणि मार्गदर्शनही करत आहेत. राज्यामध्ये KYC आणि पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सायबर भामटे सक्रिय झाले असून अशा प्रकारची लिंक व्हॉट्सअपवर आल्यास आपण ती डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये असं आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आलंय. एकीकडे राज्यभरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात असताना अनेक महिलांना KYC आणि पॅन कार्ड अपडेटसाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे महिलांनी बँकांसमोर मोठ्या रांगा लावल्यात. याचाच गैरफायदा उचलत काही सायबर भामटे आता सक्रिय झाले असून त्यांनी व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवून KYC व पॅन कार्ड अपडेट करण्याचं आमिष दाखवत सायबर चोरी करण्याचा सपाटा सुरू केलाय. व्हॉट्सअपद्वारे आलेली ही लिंक डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यास आपल्या मोबाईलमधील डेटा आणि आर्थिक व्यवहारासंबंधीची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असून आर्थिक लुबाडून होण्याची शक्यता घडत आहे. त्यामुळे परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक व नागरिकांना बँकांमार्फत जाहिरात काढून सूचना करण्यात आल्या आहे. या सूचनांमध्ये काही लोकांचं व्हॉट्सअप हॅक करून याद्वारे KYC व पॅन कार्ड अपडेट करण्याची एक खोटी लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेद्वारे अशा प्रकारची कोणतीही लिंक प्रसारित करण्यात आली नसल्याचं जनतेने सतर्क राहावं. अशा प्रकारची लिंक व्हॉट्सअपवर आल्यास आपण ती डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये असं आवाहन करण्यात आलंय. जर कोणासोबत अशी लिंकद्वारे सायबर ऑनलाईन फसवणूक झालीच असेल त्यांनी तात्काळ जवळच्या सायबर पोलीस कक्षात तक्रार नोंदवावी. तसेच KYC व पॅन कार्ड बाबत काही शंका असल्यास नजीकच्या स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र अथवा बँक शाखेत संपर्क साधावा असं आवाहन क्षेत्रीय प्रबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी?
जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते, म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी, जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन, आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर। हा
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतं की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महायुती सरकारच्या वतीने महानिर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात गेल्या 2 वर्षात 35,000 पदांवरती पोलीस भरती झाल्यावर आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरातील युवा उमेदवारांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीबद्दल ही मोठी अपडेट आहे. उमेदवारांसाठी मोठी संधी नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार हे पोलीस भरतीची तयारी करताना दिसत होते. आता या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती लोकसंख्या पाहता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश गृह विभागाने सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. ही भरती प्रक्रिया सुरू असतानाच आणखीन एक नवीन भरतीची संधी पोलीस दलात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या वतीने महानिर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात गेल्या 2 वर्षांमध्ये 35,000 पदांवरती पोलीस भरती झाल्यावरती आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी देखील मिळेल असं चित्र पाहावयास मिळत आहे. महानगरपालिका आणि MSEDCL यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरवणं शक्य होईल. या उद्दिष्टाने महानगरपालिका आणि MSCDEL यांच्या समवेत माहितीचं आदान-प्रदान करण्याबाबतचा एक सामंजस्य करार आज करण्यात आलाय. नागरिकांचे दैनंदिन जीवन सरळ व्हावे तसेच महानगरपालिका आणि MSCDEL यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरवणं शक्य होईल. या दृष्टीने महानगरपालिका आणि MSCDEL यांच्या समवेत माहितीचं आदान-प्रदान करण्याबाबत आज एक सामंजस्य करार करण्यात आलाय. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि MSCIDLचे महाव्यवस्थापक राहुल गुप्ता या दोघांनीही सदरील सामंजस्य करारावरती आज सह्या केल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता AB देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता फारुख खान, उपअभियंता मोहिनी गायकवाड, स्मार्ट सिटीचे फैज अली आदींची उपस्थिती होती. या करारानुसार महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी MSCDLचे ग्राहक त्यांच्या तपशील, ग्राहक क्रमांक, DP, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब, सर्व्हिस स्टेशनचे लोकेशन आणि देयक आयोगाची साठी वेबसाईट व इतर ऑनलाईन पेमेंटची लिंकचा डेटा घेतील. सदरील डेटा स्मार्ट सिटी मार्फत कंट्रोल रूमच्या
GIS बेस मॅप आणि सिटीझन GIS पोर्टलवरती टाकण्यात येईल. डेटाचा उडान प्रकल्पामध्ये वापर होणार आहे. सदरील डेटाचा वापर युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर उडानमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना उडान नेमप्लेटच्या QR कोड स्कॅन करून लाईट बिल सुद्धा भरणं आता शक्य होणार आहे. MSCIDLच्या ऑनलाईन पेमेंट लिंक या QR कोडशी लिंक असेल. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता करसह महापालिकेची इतर ऑनलाईन सेवा तसेच लाईट बिलच्या भरण्याकरता देखील सोपा आणि सरळ होणार आहे. स्वामी विवेकानंद उद्यान येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मुरलीधर गंगावणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलंय. तर यावेळी उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य निमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात. तर त्यातलाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मुरलीधर गंगावणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलंय. त्यांचा मुलगा आणि नातवाच्या हस्ते 8 फूट उंचीचे लिंबाच्या झाडाचे रोपण करण्यात आलंय. यावेळी उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने त्यांना हार आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आलाय. सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गमा पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा, माजी सैनिक सुखदेव म्हस्के, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे, शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, सुनील कुलकर्णी, कटारे आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी यावेळी उपस्थित होते. भरभरून प्रेम दिलंय, माझा गुणगौरव केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहेत, मनपूर्वक आभारी आहे. तुमचा सत्कार या गार्डन मधले सगळ्यात मोठे वृक्षप्रेमी कलंत्रीजी यांच्या हस्ते झाला. त्याबद्दल मी गोट्यांच्या तर्फे, गार्डनच्या तर्फे, आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचे पहिल्यांदा जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी असंच इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी असंच हसत खेळत राहावं, खूप झाडं लावावं, दुसऱ्याला आनंद द्यावा. त्यांनी फार मोठी म्हणजे देशाची सेवा केली आहे. मिलिटरी मधून रिटायर आणि आपल्याला एक भाग्य आहे, मस्के साहेब देशातून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा आपण सत्कार केला. आणि झांडूबाई आहेत, असे बरेच आपल्याकडे आपलं भाग्य येते की आपण आपल्याला त्यांचा सत्कार संधी मिळते. तर अशाच माझ्या शब्दसुमराने आणि आनंदी वातावरणामध्ये सर्वांच्या वतीने गंगावणे साहेब आनंदी राहो, सुखी राहो, हसत खेळत राहो आणि तुम जिओ हजारो साल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी आणि विरोधकांचं एकाच मागणीला घेऊन वेगवेगळे आंदोलन, आरोप आणि प्रतिआरोपांनी क्रांती चौक परिसर दणाणला. तर लाडक्या बहिणींनो सावधान, व्हॉट्सॲपवर आलेली कुठलीच लिंक डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये. KYC आणि पॅन कार्ड अपडेट करण्याच्या नावाने सायबर भामटे सक्रिय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.